नियंत्रित करते. पुढची बातमी आहे कॉमेडियन कुणाल कामरा संदर्भातली. कामराशी कालच आपलं बोलणं झालं असल्याचा राऊतांनी आता पत्रकार परिषदेमधून कबूल केलंय. न बोलायला कामरा हा काय दहशतवादी आहे का, असा देखील सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. कामरानं कायद्याला सामोरं जावं असा सल्ला देखील दिल्याचं राऊत म्हणालेत. तर राऊतांना इज्जत आहे का, असा देखील सवाल शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे. कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का? कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का? कुणाल कामरा हा फुटीरतावादी आहे का? कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही. देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं, अमित शहाशी बोलणं होऊ शकतं, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं. माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाही आहे त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. कोणी कोणाशी बोलायचं नाही. का बोलायचं नाही? माझा परत तोच प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाल कामरा त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का? आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राज्याचे शत्रू आहेत, ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना. व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ पहिले समजून घ्या. परंतु ज्यांना व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थच कळत नाही ते लोक अशी बेताल वक्तव्य करतात, बेताल वक्तव्य करतात. ज्यांनी शिवसेना प्रमुखावर खालच्या पातळीवर टीका केली, आज त्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतायत. ज्यांनी उद्धव साहेबांवर टीका केली ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य आता कुठं वापरायचं याची यांना थोडीही कल्पना नाही किंवा यांना ती जाणीव सुद्धा होत नाही. म्हणून तुम्हाला जरी काही नसेल, ज्याला इज्जत म्हणतात ती नसेल तुमच्याकडे तर ठीक आहे. दरम्यान मातोश्रीच्या इशाऱ्यावरून कामरा विडंबन करतोय असं